हे किती सोपं आहे. सुमित सिंग गेला, त्याच्या चुकीमुळे दादा गेले, त्याची चुकी आहे, माझं काय. अरे विमान तुझं, विमानाचा मालक तू, कोणाला नोकरीवर ठेवायचं ठरवणार तू, तपासण्या तू करणार, सगळं तुझ्या सहीने सही होणार. आणि बेशरम सारखा सांगतो की सुमित सिंगची चुकी आहे. अरे आम्ही आमचा एक माणूस गमावला ना त्याच्यात. हा जो मुजोरी आहे, ही जी मुजोरी आहे ती तोडायची आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये, या अजित पवारांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये जेवढे कोणी चौकशीच्या फेऱ्यामध्ये आले त्या सगळ्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे का? कारण की त्यामुळे सत्य तरी हे बघा, तुम्ही काय नार्को टेस्ट करा नाही तर काही करा, ह्याच्यातनं काही फार उघड होईल असं मला अजिबात वाटत नाही. जय पवार यांनी रोहित सिंगचा विमानामध्ये कॉकपिट वरती झोपतानाचा एक व्हिडिओ टाकलेला होता. त्याच्यानंतर आज रोहित सिंगच्या संदर्भात जय पवार पत्रकार परिषद घेणार होते, परंतु त्यांची पत्रकार परिषद रद्द झालेली आहे काही कारणास्तव. पवार कुटुंबियांवरती दबाव आहे का काही कोणत्या गोष्टीचा? ते मला माहित नाही काय झालंय, काय पत्रकार परिषद वगैरे काय रद्द झाली त्याच्याबद्दल काय मला माहित नाही. पण एकंदरीतच या प्रकरणातनं काही फार मोठं गुपित बाहेर पाडतील, फार मोठी इन्क्वायरी होईल, फार चौकशा होतील, याबाबत मी साशंक आहे, किंबहुना मला वाटतच नाही.